चला सामना सुरुवात होतोय. आपण पहिली सेमीफायनल चालू होणार आहे. इथून आपण पाहिलं तर माई मिठागर सी आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं असतं साई कृपा डोंगरपाडा या दोन संघांमध्ये फर्स्ट सेमीफायनल हे आपण पाहणार आहात. इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले विराज खाटेला आणि त्यासोबत आपण पाहिलं तर अतुल ठाकरे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागची मॅच ज्यांनी गाजवली तोच अतुल ठाकरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र या शेवटचे चार टीम शिल्लक राहिल्यात. एकीकडे आपण पाहिलं माई मिठाकरची, साई कृपा डोंगरपडा, ध्रुव इलेव्हन कल्लाले, प्रत्युष इलेव्हन चिखले, बेस्ट वर्सेस बेस्ट अशा टीम आपण पाहतो आणि यांच्यामध्ये होणारे टक्कर आणि बघूया पहिली सेमीफायनल कुठला संघ करणार आहे फायनल मध्ये प्रवेश. आपण पाहतो स्ट्राईकला विराज काटेला तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तर अतुल ठाकरे मॅन फ्रॉम कॉमन आपण पाहतोय इथून मात्र दाखल झालं यावेळेस बॅकर म्हणून ज्याची वर्णी लागली गेली या संघामध्ये मागची मॅच त्यांनी गाजवली आणि एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो पहिलाच गोलंदाजा आकाश शिंगडे हा दाखल झालाय. आज घरचं मैदान आहे, होम ग्राउंडवरती आपण खेळताना त्यांना पाहतोय. पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. जानू संघाने लाईन मात्र मेंटेन केली गेली. ब्लॉक मध्ये हा चेंडू पडला यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्या अनुषंगाने एक चांगली सुरुवात आकाश शिंगडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी मात्र विराज खाटेला आपण पाहतो स्ट्राईकला थोडासा डॉट बॉल आला. एक चांगला चेंडू हाताळला गेला. एक चांगली सुरुवात माई मिठाकर संघाकडून आपण पाहतायत. आज नक्कीच प्रेक्षक मंडळी मॅचचा मॅचचा आवर्जून आनंद घेते. इथून आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू हातून निसटलाय आणि यावेळेस नेट बॉल पाहायला मिळते. इथून आपण पाहिलं तर नक्कीच पण ही मॅच हे सामने आपण VATCच्या लाईव्ह माध्यमातून आपण पाहू शकाल. तर नक्कीच आपण पाहतो स्कोररच्या भूमिकेत आमच्या सोबत जोडले गेल्यात. रोहन तांडेलला आपण पाहतोय. एका स्कोररची भूमिका अचूकरित्या बजावली जाते त्यांच्या माध्यमातून. यावेळेस इथून पाहिलं तर नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळालं. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल आहे. यस डेफिनेटली यावेळेस परंतु डायरेक्ट हिट केला जाईल का? परंतु यस इथून धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय आणि विराज काटेला याला परतावा लागेल. व्हाईटचा इशारा पंचांचा नक्कीच होता. व्हाईट प्लस वन म्हणजेच एकूण 2 धावा आणि त्याच स्वरूपात आपण पाहिलं तर नक्कीच गडी बाद झालाय आणि विराज काटेला याला परतावा लागेल. टू द पॅव्हिलियन गॉन. क्यू डिझन्युवान दाखल झालाय. तर आपण पाहिलं खराब चेंडू हाताळला होता व्हाईट चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. तर व्हाईट प्लस वन म्हणजे एकूण 2 धावा आपण पाहू शकाल आणि इथून नोमान दाखल झालाय. आकाश रिपट आपण पाहतोय जो पॅकर म्हणून ज्याची वर्णी लागली गेली. आज 2 पॅकर अलाउ केले गेलेत. आता एकीकडे आपण पाहतो अतुल ठाकरे आणि त्याच्या सोबत आपण पाहिलं तर आकाश रिपट हे 2 पॅकर आपण पाहतो यावेळेस दाखल झालेत. नक्कीच इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजे आपण पाहिलं तर आकाशच्या माध्यमातून आकाश शिंगडे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळताना आज मात्र अप्रतिमरित्या मात्र ही कामगिरी करतोय परंतु खराब चेंडू कुठेतरी हाताळला गेला. इथून चांगला चेंडू हाताळला गेलाय.
इथून चांगलं चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. एक चांगली सुरुवात मात्र नक्कीच झाली. धावफलक जर आपण चेक केला आतापर्यंत जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावरती 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय आकाश शिंगडे. यावेळेस चांगला फटका आहे. इंटू द गॅप चेंडू क्षेत्ररक्षक आहे. परंतु बघूया एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये भर. धावफलक एकने पुढे सरसावलं जाते आणि जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 3 या आकड्यावरती 3 धावा या धावफलकावरती लागतात. एकंदरीत मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न नक्कीच केले जातात. यावेळेस मात्र बघूया पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि इथून आकाश शिंगडेला मात्र प्रमोट केलं गेलं हे या गोलंदाजी ट्रॅकवरती आणि इथून महत्वाची मॅच आहे कारण जिंकलं तर फायनलमध्ये प्रवेश करणार. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. यावेळेस काही कमालीचा चेंडू. हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चेंडूमध्ये थोडासा उछाल पाहायला मिळालाय आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय. एकंदरीत जर आतापर्यंत आपण पाहिलं, तर नक्कीच 5 चेंडूंचा खेळ झालाय. सॉरी 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शेष असतील या षटकातील. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे आकाश शिंगडेच्या माध्यमातून कुठेतरी मात्र पॉवर प्लेच्या बंधनामध्ये एक चांगलं षटक हाताळण्याचं काम. त्यावेळेस मात्र काय कमालीचा फटका. चेंडूला नक्की साईड दिली होती. परंतु कौतुक करावं लागेल अतुल ठाकरेचा. चेंडू सीमारेषा पलीकडे इथून आलाय षटकार 6. इथून आपण पाहिलं तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आक्रमण केला गेला आकाशवरती यावेळेस. कारण ज्या अनुषंगाने चेंडू हाताळला होता. नक्की चेंडूमध्ये उछाल होता, परंतु त्याच अनुषंगाने चांगला फटका. चेंडूवरती नजर मात्र कायम ठेवली आणि त्या चेंडूला भिरकावलं. त्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. कमबॅक केला गेलाय. कारण षटकारानंतर ज्या अनुषंगाने त्याने तो चेंडू हाताळलाय, इथून मात्र डॉट बॉलची सांगता आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 9 या आकड्यावरती. पहिला गडीगार केलाय आणि आपण पाहिलं विराज खाटेला परतावं लागलं. बॅक टू दी पवेलियन. पॉवर प्लेचं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथून येईल पुढील गोलंदाज. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया सॉरी इथून अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. शुभम पराड, अब्दुल चिखले या संघामधून. इथून आपण पाहिलं तर नक्कीच चला आपण यायचंय. शुभम पराड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. चला या. शुभम पराड, प्रत्युष 11 चिखले या संघाकडून आपण ठरलात मॅन ऑफ द मॅच. तर हा पुरस्कार आपण घेण्यासाठी नक्कीच यायचंय. इथून गोलंदाजी मार्क बघूया. पुढील गोलंदाज आपण पाहिलं तर नवनाथ. नक्कीच आपण पाहतो नवनाथ मुकणे आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. ऐकून म्हणून ज्याची वर्णी लागली गेली. यावेळेस आपण पाहू शकाला इथून चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. एक सुंदर चेंडू पाहिला. एक चांगली सुरुवात केली गेली. पहिल्या षटकात 9 धावा खर्च झाल्यात. परंतु यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय आणि कुठेतरी लेगच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न होता चेंडूला. डॉट बॉलची सांगता झाले आणि नक्कीच थोडासा बेट झालाय फलंदाज आकाश शिरपटला आपण पाहतोय. यावेळेस हलक्या तटे नक्कीच खेळला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस डेंजर कडे नक्कीच होता. इथून मात्र डायरेक्ट हिट झाला असता. थोडासा मात्र लेट गो झाला 19-20 आपण पाहिलं. परंतु यावेळेस सेफ फलंदाज पाहतो आपण क्रीजवरती. धावफलक एकने पुढे सरसवलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. नवनाथ मुकणे नक्कीच आपण पाहतोय. ऐकून म्हणून ज्याची वर्णी लागली गेली तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. दुसरं षटक हाताळतोय आणि त्यानुषंगाने एक चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतायत. आपण पाहतायत मुकेश दादा चषक 2026 आपण पाहतोय आणि इथून आज पाहिलं तर नक्कीच मेगा फायनल आणि आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि इथून आपण पाहतायत नक्कीच सेमीफायनल जी पहिली सेमीफायनल आपण पाहतोय.
यावेळेस चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसावते बघूया, परंतु त्याला बीट करून चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय आणि इथून आपण पाहिलं तर अतुल ठाकरेच्या बॅटमधून आलाय चौकार 4. ते चौकाकडे धाव संख्येमध्ये बघा धावफलक जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 14 या आकड्यावरती. इथून एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अतुल ठाकरेच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस आक्रमण केलं गेलंय. काय कमालीचा फटका आणि नक्कीच ऐकून म्हणून माझी वर्णी लागली गेली. तर मी नक्कीच ते काम करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या अनुषंगाने चांगली फटकेबाजी अतुल ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी. मागची मॅच सुद्धा त्यांनी गाजवली. यावेळेस सुद्धा मात्र चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बेस्ट व्हर्सेस बेस्टची लढाई आणि आपण इथून पाहिलं ना, तर नवनाथ मुकडेच्या विपक्षामध्ये मात्र काय कमालीची खेळी साकारतोय. इथून धावफलक वेगाने पुढे सरसावलं गेलं आणि जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून या षटकातील 2 चेंडू शेष असतील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय, परंतु यात्रा झेल सांडलाय. इथून संधी निर्माण केली होती. 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर. धावफलक दोन्ही पुढे सरसावलं गेलंय आणि जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 22 या आकड्यावरती. तर नक्कीच मॅडम तुम्हाला पुरस्कार दिला जाणार आहे शुभम परारसाठी. तर नक्कीच सागर घायल सरांच्या माध्यमातून हे मात्र मला देऊन सन्मानित केलं जाणार आहे. तो धावपळ जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस आक्रमकता आणि फक्त आक्रमकता अतुल ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काही कमालीचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एकंदरीत पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळतात. एक विस्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय कारण 2 7 चेंडूंमागे 22 धावेची खेळी साकारली गेली अतुल ठाकरेच्या माध्यमातून आणि नक्कीच कामांवरून आज इथे आलाय. त्या अनुषंगाने मात्र तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बऱ्याचशा प्रेक्षक म्हणजे नजरा त्याच्यावरती लागल्या गेल्यात. कारण पहिली मॅच ज्या प्रकारे त्यांनी खेळला गेला, काही ज्या प्रकारे फटकेबाजी केली गेली, ह्याही मॅचमध्ये त्याच्याकडून अपेक्षा असतील आणि बरोबर त्या अपेक्षेला पार पडतोय. एक चांगला खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्गावरती पुढील गोलंदाज इथून आपण पाहिलं तर किरण आलाय आणि बघूया किरणच्या माध्यमातून किरण मडवी आपण पाहतोय. इथून मात्र हाही एक आयकून म्हणून याची निवड झाली. माई मिठाकरची या संघामध्ये वर्णी लागली गेली. तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. 12 चेंडूमागे 26 धावा खर्च केल्या गेल्या. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. स्विच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहू शकाल, परंतु कुठेतरी एकंदरीत पाहिला डॉट बॉल आलाय. एक चांगला चेंडू हाताळला गेला. तो म्हणजे किरण मडवीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि नक्कीच किरण मडवीला प्रमोट केलं गेलं या षटकामागे. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय आणि नक्कीच यावेळेस मात्र काही कमालीचा झेल टिपला गेलाय. डीजे
डीजे थँक यू नोमान दाखल झालाय. आपण पाहू शकाल इथून धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे एकंदरीत 26 आकड्यावरती जाऊन स्थिरावलं. किरणला आपण पाहतो किरण मडवी गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतोय. त्यावेळेस चांगला फटका आहे. नो मान्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून पाहिलं तर एकच धाव परिपूर्ण होते. धाव संख्येमध्ये बरं धावफलक एकने पुढे सरसावलं जाते आणि जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती. परंतु एकंदरीत पाहिलं तर अतुल ठाकरेवरती जिम्मेदारी असेल आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागणार आहे. कारण ज्या अनुषंगाने तो आतापर्यंत खेळतोय, इथून नक्कीच धावफलक लगभग 60च्या लगभग नेऊन पोहोचवावं लागणार आहे. कारण ज्या अनुषंगाने मात्र समोरचा संघ आपण पाहिला, भाई मिठागर सी संघ होम ग्राउंड आहे आणि स्वतःच्या होम ग्राउंडवरती मात्र खेळताना आपण त्यांना पाहतोय. परंतु त्यांच्याही संघामध्ये 2 ऐकून प्लेयर म्हणून ज्यांना पाहिलं जातंय नवनाथ मुकणे आहे, किरण मडवी आहेत. हेही चांगले खेळाडू आहेत आणि यामध्ये काही शंका नाही. त्यांनी अनेक मैदानं गाजवल्यात. म्हणून बेस्ट व्हर्सेस बेस्टची लढाई आपण म्हणतोय. वेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. म्हटल्यानंतर आपण पाहिला चेंडू मात्र वेगाने पुढे सरसावला परंतु यष्टिक्स कुठेतरी चुकी करतोय आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये भर धावफलक एकने पुढे सरसावला गेला आणि जाऊन पोहोचलं 28 या आकड्यावरती. 28 धावा या धाव फलकावरती आजपर्यंत आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक आपण प्रगती पथावरती पाहतोय आणि एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस चांगला फटका आहे बघूया. अक्षय दिशेने चेंडू गारपीटला रोल करतोय. इथून आपण पाहिलं एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्या. धाव संख्येमध्ये भर आणि धावफलक 2 पुढे सरसावलं जाते आणि जाऊन पोहोचलं. ते म्हणजे आपण पाहिलं 30 या आकड्यावरती 30 धावा धावफलकावरती पाहतोय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 30 धावा त्या स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस हलक्या हाताने कट केला इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल बघूया क्षेत्ररक्षक पुढे सरसावते परंतु एक धाव ही परिपूर्ण झाली गेली. धावसंख्या एकने पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली. तर आपण पाहू शकाल इथं 31 या आकड्यावरती षटकाची झाली समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 31 धावा ह्या धाव फलकावरती पाहतोय. तिथून आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती यावेळेस आपण प्रत्येक शिंगडेला पाहतोय आणि चौथं षटक प्रगती पथावरती असणार आहे. त्यावेळेस चांगला फटका आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव परिपूर्ण झाली. धाव संख्येमध्ये पण धावफलक इकडे पुढे सरसावलं जाणार आहे आणि इथून धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 32 या आकड्यावरती 32 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. प्रत्येक शिंगडे आपण पाहतो चौथं षटक प्रगती पथावरती असेल आणि नक्कीच अतुल ठाकरे एक चांगले विस्फोटक खेळी या मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपण त्याला पाहतोय. परंतु ही 2 षटकं त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबणं महत्त्वाचं असेल. कारण इथून मात्र महत्त्वाची मॅच आहे. इथून जिंकलात तर फायनलमध्ये प्रवेश कराल आणि त्या अनुषंगाने एक चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती पोहोचल्यात.
इथून स्विच करण्याचा प्रयत्न होता. यास चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि प्रत्येक विकेटसाठी अल्पेश ठाकरे सरांच्या माध्यमातून ₹100 पारितोषिक लागलं गेलंय. अल्पेशजी ठाकरे सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रत्येक विकेटसाठी ₹100 कॅश प्राइज आपल्यासाठी आलंय. यावेळेस चांगला फटका आहे. इनपुट गॅप चेंडू ट्रामध्ये चेंडू वेगाने पुढे सरसावला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर नक्कीच त्या 2 धावा परिपूर्ण होताना दिसतायत. इथून आपण पाहिलं तर नक्कीच थर्ड अंपायरचा इशारा. नक्कीच डिसिजन पेंडिंग बघूया इथून. तर आपण पाहिलं तर नक्कीच नॉट आउट आपण पाहू शकाल इथून 2 धावा या परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये बरं धावफलक दोन्ही पुढे सरसावलं गेलं आणि जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 34 या आकड्यावरती 34 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू शेष असलेली एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक शिंगडीच्या माध्यमातून. त्यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यस डेफिनेटली चांगली गोलंदाजी. माहीमचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळखला जातो तोच प्रत्येक शिंगडे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि प्रत्येककडे क्षमता याही खेळाडूंनी अनेक मैदानं गाजवल्यात. त्या अनुषंगाने मात्र अनुभवाचा भंडार त्याच्याकडे आहे. त्याच्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. एक चांगली गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू ठेवले जातात. त्यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच फटका फसलाय. इथून मात्र महत्वाची मोठी विकेट. यावेळेस आपण पाहिलं अतुल ठाकरे याला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. शेवटच्या क्षणाला इथून पाहिलं कुठेतरी मात्र ही महत्वाची विकेट मिळवले. यस प्रत्येक शिंगडेने ते काम केलंय आणि इथून मात्र नक्कीच जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला. इथून येईल पुढील फलंदाज तोपर्यंत देऊया डीजेला संधी आणि ऐकूया डीजे विजेंद्र यांना पण. जागेवर आपण पाहिलं मयूर हेमाड यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिंगणेचं कौतुक करावं लागेल कारण जानू शिंगणे त्यांनी गोलंदाजी केलाय. थोडंसं प्रेशर बनवलं या गोलंदाजीमधून आणि जी महत्वाची विकेट होती ती मिळवली. आतापर्यंत पहिला फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्यात. त्यामुळे चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. काप चेंडू ट्रावाचा एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा एक कॉल असेल. नक्कीच यावेळेस त्या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावफलक जर आपण चेक केलं दोन्ही पुढे सरसावलं तर त्याने जाऊन पोहोचलं. 36 या आकड्यावरती षटकाची झाली समाप्ती आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 4 षटकाच्या समाप्तीमागे 36 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय.
इथून जर आपण पाहिलं तर नुमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश शिंगडे आज आपण पाहतोय नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं षटक त्याने हाताला 9 धावा जरी खर्च केलेला असल्या, तरी नक्कीच एक महत्त्वाची विकेट त्याने मिळवली होती. परंतु इथून आपण पाहिलं आता पुढचे 6 चेंडू निर्णायक असतील आणि या येणाऱ्या 6 चेंडूंवरती बॉल करावा लागणार आहे. कारण धावफलक 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 45 50च्या लगभग टार्गेट बनवणं जास्त महत्त्वाचं कारण 5 षटकांचा सामना आहे. महत्त्वाची मॅच आपण पाहतोय कारण पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. माई मिठागर सी आणि त्याच्या विपक्षामध्ये साई क्रिकेट डोंगरपाडा या दोन संघांमध्ये असेल. नेक्स्ट मॅच बिग मॅच पाहायला मिळेल. ब्लू इलेव्हन कल्लाळ आणि त्याच्या विपक्षामध्ये पियुष इलेव्हन चिखले या दोन संघांमध्ये असणार आहे. बघूया या संघामधून कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. इथून चांगला फटका आहे बघूया. उलट चेंडू बॅटवरती घेतला तर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का परंतु नाही. प्रॉपरली थ्रो पाहायला मिळालाय आणि धावसंख्या एकीने पुढे सरसावली जाणार आहे. इथून आपण पहिलं धावफलक जाऊन पोहोचले. 37 या आकड्यावरती 37 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये माहीम मिठागरसी संघाकडून सुद्धा पाहायला मिळालाय. कारण गोलंदाजीच्या मार्फत कुठेतरी पलटवार केला गेला. चांगला धावफलक बनवण्याचा प्रयत्न अतुल्य ठाकरे सरांचा होता परंतु कुठेतरी मात्र तो गडीही बाद झालाय. आणि प्रत्येक विकेटसाठी आपल्यासाठी कॅश प्राइजही लावलं गेलंय. पेमेंट जे आपण पाहिलं अल्पिजित सरांच्या माध्यमातून नो मान्स लहानमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं आणि इथून या 2 धावा मात्र परिपूर्ण होताना आपण पाहतो. धाव संख्येमध्ये भर आणि धावफलक दोन्ही पुढे सरसावलं आणि जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 39 या आकड्यावरती 39 धावा धावफलकावरती आपण पाहतात. त्यावेळेस चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का बघूया. यस एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का परंतु नाही. त्यावेळेस मात्र थोडासा बंबाल झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यस डेफिनेटली यावेळेस धावबाच्या स्वरूपामध्ये गडी बाद होणार आहे. आणि इथून पाहिलं मयूर हेमाडे याला परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. साउंड सिस्टम आपण पाहतो डीजे विजेंद्रच्या माध्यमातून आणि एक सुंदर साउंड सिस्टम, सुंदरशी गाडी अशी वाजवली तर प्रेक्षकांचंही मनोरंजन होते. न्यूमॅन दाखल झालाय. रोहित माली आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. एखादा मोठा फटका महत्वाचा असेल आणि तो फटका पाहायला मिळेल का बघूया. इथून चांगला फटका आहे बघूया. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहिलं तर ह्या 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धाव संख्येमध्ये वर आणि धावफलक दोन्ही पुढे सरसावलं जाणं जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. 42 रन ऑन दी बोर्ड लागल्या जातात आणि नक्कीच येणारे 2 चेंडू अजूनही शेष असतील या षटकातील या 2 चेंडूंवरती एखादं आक्रमण करणं महत्वाचं असेल. एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये रंगत निर्माण फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. स्लोवर चेंडू हाताळला होता. परंतु इथून आपण पाहिलं तर नक्कीच सॅक्रिफाईस केलं गेलं आणि स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतील योगेश कडक आपण पाहतो इथून आणि रोहित माळीच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. त्याला परतावा लागेल. आफ्टर द पवेलियन. कुठेतरी मात्र बघूया नोमान दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. अमित जाधव आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुठेतरी शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि एकंदरीत पाहिलं तर माही मिठाकर संघाची स्वतःचं घरचं ग्राउंड खेळपट्टी ही आपली स्वतःची रूटची आहे आणि तिची जाणीव आहे. त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी आकाश शिंगडेच्या माध्यमातून ही पाहायला मिळालंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून आपण पाहिलं तर धावबाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला आणि योगेश कडक याला परतावा लागेल बॅक टू दी पवेलियन. इथून धावफल जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावर त्याने 43 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. 43 धावा बनवायच्यात. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर नक्कीच इथून 30 आणि 30 चेंडू 43 धावेची गरज विजयासाठी असणार. नेक्स्ट मॅच
ब्लू इलेव्हन कळाले आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रत्युष इलेव्हन चिखले दोन्ही संघाचा कर्णधार मी आपणास विनंती करेन चला आपण टॉससाठी या दुसरी सेमीफायनल आपण पाहणार आहोत प्रत्युष इलेव्हन चिखले आणि त्याच्या विपक्षामध्ये ब्लू इलेव्हन कल्लाली या दोन संघांमध्ये असेल तर दोन्ही संघाचा कर्णधार मी आपणास विनंती करेन चला आपण टॉससाठी या इथून 30 चेंडू आणि 30 चेंडू मागे विजयासाठी 43 धाब्याची गरज आहे ती म्हणजे माय मिठागरसी संघाला चला प्रत्युष इलेव्हन चिखले संघाचा कर्णधार चला आपण टॉससाठी या विनंती असेल ब्लू इलेव्हन कल्लाले संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे तर मी विनंती करेन प्रत्युष इलेव्हन चिखले संघाच्या कर्णधाराला की चला आपण या तर नक्कीच सागर घायल सरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा गोल केला जाणार आहे इथून येणारे चेंडू असतील 30 आणि 30 चेंडू मागे विजयासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच 43 धावेची गरज चला प्रत्युष इलेव्हन चिखली संघाचा कर्णधार मी आपणास शेवटसाठी अंतिम पुकार असेल प्लीज आपण या टॉससाठी दुसरी सेमीफायनल आपण पाहणार आहात ध्रुवीलन कल्लाळे आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण प्रत्युष इलेव्हन चिखले या दोन संघांमध्ये ही मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत इथून पहिली सेमीफायनल आपण पाहतोय माई मिठाकरसी आणि साई कृपा डोंगरवाडा या दोन संघांमध्ये चला सलामीचे दोन बॅटर आपण पाठवा आणि लगेच आपली फील्ड अरेंज करून घ्यायचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते एकंदरीत पाहिला आपण तर नक्कीच प्रत्येक शिंगडे आणि त्यासोबत आपण पाहिलं इथून तर किरण मडवी ही जोडी आज दाखल झाले कारण 43 धावा बनवायच्या आहेत 30 चेंडू मागे तरुण हाय सर तुम्हाला विनंती आहे दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जॉईन झाला जास्त वेळ घेणार नाही होता पण कारण मॅच ऑन हा सामना महत्वाचा त्या ठिकाणी मात्र धवन सेमीफायनल 2 आपण बघतो त्या ठिकाणी प्रत्युष इलेव्हन चिखले विपक्षामध्ये ध्रुव इलेव्हन कळलाळे दोन संघांदरम्यान एक बिग बॅटल बिग मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे सेमीफायनल 2 असेल टॉस केला जातो पूर्ण सगळ्या घायचे सोबत पूर्ण छापाना टॉस जिंकला कल्याणचा काय निर्णय असेल पूर्ण टॉस जिंकला काय निर्णय असेल आपला मी फलंदाजी करणार आहात की पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 45 ते 50 एकंदरीत मी आधी या मैदानामध्ये खेळलात क्वालिफायर झालात एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल खूप चांगलं आयोजन नियोजन पण एकंदरीत पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात या 5 षटकांमध्ये 40 ते 45 बेस्ट ऑफ लक तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही इथून तुम्ही टॉस जिंकण्याचा काय निर्णय घेतला असता आणि इथून मनासारखं क्षेत्ररक्षण करायचं क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40च्या आतमध्ये आणि 40च्या आतमध्ये रोखण्यामध्ये असे तुमचे कोणते गोलंदाज आहेत जे योगदान देतील आज महत्वपूर्ण योगदान देतील
प्रतीक आहे, मुकेश आहे, विवेक आहे, विक्रांत आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जिंकला, प्रत्युष 11 चिखली संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे तो ध्रुव 11 कल्लाले संघाला. तर मॅच ऑन आणि त्या ठिकाणी जॉईन होतील पुन्हा कॉम्बॉक्स वरती संदेश जेपाडी सर. ओव्हर टू यू. इथून आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका चेंडू वन बाउन्स क्लिअर करत सीमारेषच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथून पाहिलं तर आपण प्रतीकच्या माध्यमातून पाहतोय आणि इथून मात्र आपल्या आक्रमकता आणि फक्त आक्रमकता दाखवतोय. यावेळेस धावफलक आपण पाहिला जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 8 या आकड्यावरती. पहिला चेंडू जरी चांगला हाताळला गेला तरी यावेळेस बॅक टू बॅक 2 चौकार. दुनिया आहे सरळ बॅटचा वापर झाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. प्रत्येक शिंगण्याच्या बॅट मध्ये आलाय षटकार 6 धावा. इथून आक्रमण आणि आक्रमण केलं जातं. विराज काटेलाला बॅकफुट वरती पाठवल्याच्या अनुषंगाने आधीच्या बॉल वरती बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. तदनंतर खेचला जाणार षटकाराने या 6च्या मदतीनं डाव फळक फ्लाय झाला जाऊन पोहोचलाय 14 या अंकावरती. 14 रन ऑफ द स्कोर गार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. प्रेशर कन्वर्ट केलं. कारण धावसंख्या मोठी नाहीये आणि त्याचा पाठलाग करत असताना मात्र जी सुरुवात करून दिली आहे आज खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुट वरती जरूर होता. तो हा सामना खूप महत्वाचा. कारण जे सेलिब्रेशन करतात ना विनंती असेल बॉल टाक ज्यावेळेस टाकला जातो त्यावेळेस आपण ते सेलिब्रेशन थांबवायचं. त्यामुळे चांगला बॉल लेटिंग जरूर राहिली. प्रयत्न तर केलेत परंतु इथून आहे ना त्याला यश आलं नाहीये. कारण एक धाव देऊन झाली एक क्षमतेनं धावपळ फ्लाय झाला. ही खऱ्या अर्थानं ना एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य राहिलं आणि त्याचं एक मोठं नाव आपण पाहतो. प्रत्येक शिंगडे दाखल झाल्यानंतर षटकार चौकार येतात परंतु तदनंतर डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहतो आणि तिथनंतर एक धाव आली आहे. एकच्या मदतीनं धावपळ फ्लाय होत असताना जाऊन पोचल्या. धावसंख्या 15 या अंकावरती. शेवटचा ते बॉल असेल इथून किरण मडवी आला. किरण मडवीचा विचार केला तर आज कवाड म्हणून या ठिकाणी दाखल झाला. कवाडचा ब्रँड पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थानं ह्या खेळाडूची चर्चा राहिली आहे आणि आयोजकांनी जी संधी आज निर्माण करून दिली आहे ना आदिवासी समाजातील खेळाडूंना चमकण्याची संधी आज मुकेश जाधव चषकामध्ये आपण पाहतो आणि ती संधी लाभली आहे आणि आज जो प्रेक्षक वर्ग पाहतो तो खऱ्या अर्थानं आज याच आयकॉन खेळाडूंना पाहण्यासाठी दाखल झाला. कारण प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या विभागातून आज पाहायला मिळतो. तून किरण सुद्धा आला. किरणला आपण पाहतो तो स्विचीचा अटेम्प्ट केलाय त्यानं परंतु इथून क्षेत्ररक्षण आहे रोशन शेडोला फील्ड करेल तद्वार आहे की धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला आणि पहिलं षटक संपुष्टात. इथून एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस ऑफ विकेट 15 रन ऑन द स्कोर गार्ड. पॉवर प्लेयरना पॉवरफुल बनवलं. इथून प्रत्येक शिंगणे पाहिलं त्याच्या बॅट मधून ते 14 धावा आल्या 2 चौकार 1 षटकार. त्याच अनुषंगानं ना पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलं. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न राहिला आणि तो येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी करायच्यात अजूनही आपण पाहतो म्हणजे याचा 28 धावा 24 बॉल मध्ये करायच्यात 28 धावा आणि इथून पाहिलं ना तर माय मिठागर सी संघ पाहतो आपण स्वतःच्याच घरेलू मैदानामध्ये आणि ज्यावेळेस सकाळची मॅच पहिली जी झाली सुरुवात संध्याकाळला तिथून पहिली मॅच ज्यावेळेस खेळली गेली सुपर 8 मधील त्यावेळेस मी उल्लेख केला होती. आज ना माहीमकरांना इथून झोप नसेल. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल जा टिकूल केली आहे आणि तर प्रत्येक शिगेला परतावं लागणारा बॅक टू दी पवेलियन एक मोठा झटका लागला ज्या ठिकाणी मयूर हेमाड्याला स्वतः कर्णधारानं जिम्मेदारी ती घेतली आहे. कारण म्हटलं जातं ना की कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट जिंकण्याची मजा सुद्धा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण हरणाची वाट पाहत असतात. खऱ्या अर्थानं असंच काही घडलं होतं. सुरुवात तर चांगली केली आहे. प्रेमळ सुरुवात राहिली आहे परंतु इथून प्रतिक्रिया परतावा लागणारा बॅक टू दी पवेलियन इथून क्रिकेटमधील अस्त्र-शस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर केलाय त्यानं आणि तदनंतर परतावा लागला प्रत्येक शिंगण्याला बॅक टू दी पवेलियन. तो धक्का क्रमांक पहिला लागला. इथून माय बिटागर सी या संघाला. इथून ना ही मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये जाणारा कारण याही संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. मयूर हेमाडे झाला तदनंतर आपण पाहतो अतुल ठाकरे सारखा गोलंदाज अजूनही या आणि इथून यांना संघर्ष तुम्हाला करावा लागणारा प्रत्येक बॉल वरती कारण पॉवर प्लेचे षटक दुसरं ज्याला सुरुवात झाली तदनंतर मयूर हेमाडे आला. पहिलं षटक जरी महागडं असलं ना तरी इथून ह्या षटकामध्ये मी माझ्या संघाला कमबॅक करून देणार आहे. मी त्याच अनुषंगाने ना इथून पहिलाच बॉल त्यांना अप्रतिम हाताळला. रायझिंग डिलिव्हरी हाताळली तदनंतर प्रत्येक शिंगणीला परतावा लागला. बॅक टू दी पवेलियन. निर्माण का शिंगणीला आपण पाहतोय जो दाखल झाला.
हे फलंदाजाची चर्चा राहिली या स्टार आयकॉन म्हणून याच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. इथून चांगला फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण झाला. डॉट बॉल आला. इथून पॉवर प्लेच्या बंधनामधील हा गोलंदाज आपण पाहतोय. मयूर हेमाडे स्वतः जिम्मेदारी घेतली आहे. कारण आहे ना इथून सहजासहजी हार मानेल तो साई कृपा डोंगरपाडा संघ कसला. इथून जरी धावा कमी झाल्या असल्या ना तरी आम्ही हार मानणार नाही आहोत. तुम्ही सुरुवात कितीही चांगली करा. सेलिब्रेशन आपण पहिल्या प्रतीकचा विकेट किती महत्वाचा होता. यावेळेस विचीचा अटेम्प्ट केलाय जरूर. पण तो यश येणार नाहीये. इथून सातत्यानं आपण पाहतो ज्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड वरती किरण मडवी आणि त्याच अनुषंगानं धावांवरती अंकुश लागला. काहीच गरज नाहीये स्विच ची. कारण इथून सरळ बॅटनं धावा येतात. परंतु कुठेतरी शाहीज फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि तिथून जर पाहिलं तर इथून ना डॉट बॉलची सांगता झाली आहे. पूर्ण फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. माही मिठागर सी संघाच्या षटकार मारा 100 कॅश प्राइज आपल्या नावावरती नोंदवाय. तो चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे पण तो रोखू शकणार नाहीये. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना वन मॅन क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क. आकाश शेगडेच्या बॅट मधनं दर्जेदार आलाय चौकार 4. पूर्ण जर आपण पाहिलं 4 चेंडूचा खेळ संपला. येणारे बॉल 20 आणि इथून 20 ला करायच्यात. इथूनही 24 धावा. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे त्यानं. निराशाची व्यक्त केली आहे कारण थोडासा स्टंप वाचलाय. थोडा अन्यथा त्याला सुद्धा परतावा लागला असं बॅक टू द पवेलियन. तो तसं काही घडलं नाही. खरंच जर तर्रातारा नाहीये आणि खऱ्या अर्थानं आज आपण जो प्रेक्षक वर्ग पाहतो जो तुडुंब गर्दी झाली आज आणि खऱ्या अर्थानं वाट पाहताय कोण होणार आहे चॅम्पियन येण्याची आणि इथून आज काही मिठागरकर आहेत ना त्यांना झोप नाहीये. इथं फॉलिंग स्वीप क्षेत्ररक्षक नाहीये. रोहित मालीने प्रयत्न अफलातून दर्शवलेत. फक्त इथून सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आला आणि इथून ह्या 2 धावा पूर्ण होणार आहेत. कारण चांगले प्रयत्न चांगले एफर्ट्स त्याने दर्शवलेत आणि निश्चित स्वरूपामध्ये चौकार आला असता 4 धावांची मोहर जरूर उठवली असती या बॉल वरती आकाशनं. परंतु यांना जे रोहितने प्रयत्न केला त्याला सलाम असेल. इथून या 2 धावा ऍड होतील आणि 2च्या मदतीनं षटक संपुष्टात आला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीखेरीज जाऊन पोहोचले 21 या अंकावरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक शिकणे असतं तर आता समीकरण काही वेगळं असतं. परंतु इथून जे गेलं त्याचा विचार करून चालणार नाही आहे. ज्या हातामध्ये आहे त्यासाठी लढावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने इथून येणारे बॉल्स आपण पाहतो 18 आणि 18 बॉल्स मध्ये विजयासाठी अजूनही करायच्यात 22 धावा. 18 बॉल 22 समीकरण आहे. किरण मडवीला इथून जिम्मेदारीने खेळावं लागेल. कारण त्याचा साथीदार जर आपण पाहिला ना तर इथून प्रतीक शिंगणे बॅक टू द पवेलियनला त्या अनुषंगाने किरणवरती पूर्ण जिम्मेदारी आहे आणि इथून जर किरणने या मॅच फिनिश केली ना तर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगला विक्रम मॅच फिनिशर रोल तो अदा करणारा. तो त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. मला जिम्मेदारीने खेळावं लागेल कारण सुरुवात झाल्यानंतर शेवट गोड कसा करावा ह्यासाठी याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आज किरण मडवीला जर लढावा लागणार आहे. खेळणारे बॉल्स 18 आणि 18 ला करायच्यात 22. इथून बेस्ट वजा बेस्टची लढाई कारण एका बाजूला साई कृपा संघाचा इथून आपण पाहिलं तर आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली अतुल ठाकरे आला. परंतु जे ट्रॅक वरती आपण अतुलला पाहतो तर त्याच्या विपक्षामध्ये ऑन स्ट्राईक वरती जो माय मिठागर सी संघाचा आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली आहे अवॉर्डचा ब्रँड पाहायला मिळतो आपल्याला. ऑन स्ट्राईक वरती किरणला आपण पाहतो. त्या अनुषंगाने कोण कोणावरती भारी पडलं जाणारा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. येणारी वेळ आणि येणारा काळ हे दर्शवून देईल की कोण होणारा मेगा फिनाले मध्ये प्रवेश करणारा तो संघ. तो सेमीफायनल 1 मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. इथून बॅलन्सिंग सामना अजूनही कारण अतुल ठाकरे आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल त्यानं उसळे जरव दिली. फटका इथून रोहित माळी चेंडूला फील्ड का थोडा बंपर झाला आणि तो सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि 2 धावा मिळून जातील. अशा सिच्युएशनला तुम्ही इथून फंबल होऊन चालणार नाहीये. कारण एक धावा तुम्हाला बॅकफूट वरती घेऊन जाणार. मी आधीच उल्लेख केला होता की इथून ना किरण मडवीला मॅच फिनिशर रोल अदा करावा लागणार. मैदानामध्ये शेवटच्या ते बॉल पर्यंत टिकून राहावं लागणार. जोवर संघ विजयी होत नाहीये तोवर खांद्यावरती जिम्मेदारी त्याला घ्यावी लागणार. तिथून गोलंदाज अतुल आला आणि अतुलला सुद्धा चांगले बॉल हाताळावे लागतील. जर साई कृपा संघाला विजय व्हायचा असेल ना तर हे षटक खूप निर्णायक आहे.
त्या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार गोलंदाज अतुल ठाकरेला आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती त्याच्या 2 धावा मिळवल्यात. तिथून फलंदाज किरणला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट केलाय जरूर. इथून धावचीची संधी निर्माण झाली. यशस्त्रक्षक नाहीये, बॅकअप नाहीये. चुकी झाली योगेश गणेशच्या माध्यमातून. कारण डायरेक्ट हिटचा केलाय त्यानं प्रयत्न. आणि बाईची एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. बाईच्या एक धावेने धाव फलक पुढे जायला नाही धाव फलक जाऊन पोहोचला जातो या 1च्या मदतीनं 24 च्या अंकावरती 24वा धाव फलकावरती अजून 19 ची गरज असेल. खेळणारे बॉल्स आपण पाहतो तुम्ही 16 आणि 16 ला 19 ची गरज. सामना अजूनही रंगतदार स्थितीमध्ये बॅलन्सिंग स्थितीमध्ये मॅच ऑन गेम ऑन गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. अतुल ठाकरेला आपण पाहतो कामांचा ब्रँड कमी वयात चर्चेचं नाव बनलं. ही चर्चा करण्यासाठी भाग पाडली आहे. आज अनेक खेळाडू असे असतील क्रॉस लावून खेळण्याचा प्रयत्न राहिला. पंचांचा इशारा डाऊन दिलेचा मारा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा स्वरूपातील आबाद धाव असेल त्या ठिकाणी ऍड होणाऱ्या धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती. इथून ज्यावेळेस साईकृपा संघाच्या माध्यमातून अतुल ठाकरेला आणलं होतं त्यावेळेस अनेक असे प्रेक्षक राजा असेल की कोणाला घेऊन आलेत अतुल ठाकरे नेमका कोण एक यंग टॅलेंट पाहिलं असेल तर वाटलं असेल की हा कसा काय खेळणार परंतु तदनंतर त्याने जो खेळ केला छोटा पॅक बडा धमाका स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट पूर्णपणे हलवून टाकला आज माय मिठागरचं हे क्रीडा संकुल. या वेळेस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा त्या ठिकाणी अवांतर धाव ऍड होईल धाव फलकावरती आणि धाव फलक जाऊन पोहोचल्या म्हणजे 26 अंकावरती. अर्थातच येणारे बॉल्स आपण पाहतो ते म्हणजे 16 आणि 16 बॉल्स मध्ये करायच्या 17 धावा विजयासाठी 2 मॅच फिनिशिंग रोल अदा करावा लागणार या 2 जोडीला. त्या ठिकाणी आकाश आणि आपण किरणला पाहतो यावेळेस कुटुंबाचा बॉल त्यावरती प्रहार केला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 1 बाउन्स क्लिअर करेल आउट ऑफ दी पार्क आकाशच्या पाठ मध्ये चौकार 4. तू मॅचला आली रंगत कारण केसला आकाशनं चौकार दुनिया 4च्या मदतीने धावफलक फ्लाय होता सर जाऊन पोहोचला 30 या अंकावरती. येणारे बॉल 15 आणि 15 ला करायच्या 13 धावा. यावेळेस बॅट चेंडू चेंडू मध्ये दरम्यानला चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करेल रोशन त्या ठिकाणी फिकिंग झाली तत्वर 2 धावा मिळाल्या सहज रीतीनं. चांगली रनिंग विथ द विकेट राहिली दोन काश आणि किरणच्या माध्यमातून त्याची चपळी हरणाचा वेग धारण केलाय त्यानं आणि तो मिळून झालेल्या 2 धावा 2च्या मदतीनं धावफळ जाऊन पोहोचल्या 32 अंकावरती. येणारे बॉल 14 ने करायच्या अखेऱ्या धावा. सामना अजूनही संपला नाहीये कारण मॅच अजूनही ऑन अतुल ठाकरे हरण्याचं नाव घेणार नाहीये. इथून बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाहीये प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. अखेरीस निश्वास घेतला असेल आज साई ग्रुप संघाच्या कक्षामधून कारण ना डॉट बॉल हाताळलाय बऱ्याच काळानंतर याच चेंडूच्या शोधामध्ये होता तो बॉल तर त्यानं हाताळला परंतु यानं इथून मॅच मध्ये रंगत निर्माण करून दिली या फलंदाज आपण पाहिलं तर आकाश शिंगणीच्या माध्यमातून तो शेवटचा बॉल असेल या षटकामधील गोलंदाज पुन्हा एकदा अतुल यावेळेस हवाई सफर त्यावर झालाय ताकदीचा वापर स्टंट टिलेवर सीमा रेगाबार षटकार 6. थँक्यू दोन प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं जे कॅश प्राइज झालं होतं अल्पेश ठाकरे सरांच्या माध्यमातून ते मात्र इथून लागू झाला. इथून येणारे बॉल्स आपण पाहतोय 12 आणि 12 बॉल्स मध्ये करायच्या 5 धावा विजयासाठी. इथून जर जर सही संघ विजयी होतोय ना तर निश्चित स्वरूपामध्ये एक वेगळा विक्रम त्याच्या नावावरती असेल कारण आतापर्यंत ना अनेक वर्ष या स्पर्धा आपण पाहतो
या स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळल्या जातात. परंतु आजचा खेळताना मायमेटकर सी संघ फायनल पर्यंत पोहोचला नाहीये. परंतु नुकताच जो आपण पाहिला याच आयोजकांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे कैलासवासी पांडुरंग तात्या स्मृती चषक जे आयोजित केलं जातं. जनार्दन पांडुरंग राऊत तात्या अर्थात तात्या स्मृती चषक या चषकामध्ये आला. इथून डी संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि तदनंतर मायमेटकर सी संघाला प्रथमच असेल जो मात्र फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ असेल. ज्याने मात्र एक त्याचा देखील विक्रम आवर्जून घेतला जाणार आहे. इथून चौकार आला ना विजयापासून एक पावलं दूर मायमेटकर सी हा संघ. मयूरला त्याच्या विपक्षामध्ये खेचला. इथून किरण चौकार आणि विजयापासून एक अवघी धाव दूर मायमेटकर सी हा संघ. त्या ठिकाणी थोडीशी धावसंख्येचा डोंगर उभारला होता. सुरुवातीला 2 षटकामागे 26 धावा. तदनंतर जे गोलंदाजाने केलेला पलटवार मायमेटकर सी संघाच्या यावेळेस प्रत्येक पाहायला क्षेत्ररक्षक आहे. त्यांना इथून काय घडलं जातं घेतलं जाईल. इथून फलंदाजाला बाद व्हावा लागणारा किरण मडबीला परतावा लागणार बॅक टू द पवेलियन. इथून जर आपण पाहतो तर अजून वाट पाहावी लागणार इथून विजयाची. कारण सामना तर बरोबरी सुटला. निर्माण आपण पाहतो पूर्ण नवनाथ दाखल झाला. नवनाथ मुकने हवालेचा ब्रँड पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी मॅच फिनिशिंग रोल अदा केला. आज या जोडीनं किरण मडवी असेल तदनंतर आकाश शिंगडे असेल. प्रत्येक गेल्यानंतर असं वाटलं होतं की मॅच मध्ये रंग देईल. परंतु इथून इथून विजयाच्या दिशेने वाटचाल त्याने केली आहे. कारण येणारे बॉल्स असतील म्हणजेच आपण पाहतो मयूर आणि मयूरनं मात्र विकेट जरूर प्राप्त केली आहे. येणारे बॉल्स 10 आणि 10 मध्ये एकची गरज असताना नवनाथला आपण पाहतो जो दाखल झाला. एक धावेची गरज असताना तर कुठल्या अनुषंगानं इथून फलंदाजी करणारा नवनाथ की पहिलाच बॉल फेस करताना फिनिशिंग टच दिला जाईल षटकार मारून. ही सुद्धा प्रश्न चिन्ह आपण पाहतो कारण बेस्ट वर्सेस बेस्ट मयूर हेमाडे तितक्याच ताकदीचा गोलंदाज यावेळेस चेंडू बराच काढाव्यामध्ये जरूर आहे परंतु इथून रोखण्यामध्ये यश येणार नाहीये. विजयाची एक धाव ऍड होईल आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवला मायमेटकर सी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्डलक टीम साई कृपा डोंगरपाडा संघ खूप चांगलं क्रिकेट तुम्ही हाताळलं. परंतु ज्या चुका झाल्या त्याच्या माध्यमातून तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. तुमचं देखील तितकंच कौतुक असेल. हँडशेक करायचं कारण सेमीफायनल 1 आपण पाहतो ज्या ठिकाणी बाजी